तर पोरांनो आपण निघालेलो आहे आता जीवधन फोर्टला. पोरं फोटो वगैरे काढतात माग. व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम मस्त असं पाऊस चालू आहे एकदम मस्त पैकी. तिकडं पाणी रानात पाणी धबधबा वाहत आहे तिकडं. काही विषय नाही. आपल्याला तिकडं महाग जायचं रिव्हर्स वॉटरफॉलला. तर चला भेटू पुढं. काय झालं सामा व्हिडिओ काढताय? व्हिडिओ काढतो जस्ट सध्या. बघतोय निसर्गाचा आनंद घेतो. कसं वाटतंय? एकदम भारी फील येत आहे. मस्त. बरं बरोबर. आमचे डॉक्टर साहेब तिकडे गेलेले आहेत तिकडे साईडला. डॉक्टर साहेब तिकडे गेले. विशाल आपल्याला आता तिथून इकडून इकडे जायचं. तुमच्या मागे कुत्रा आहे. कुत्र्याला पण घेऊ शकता तुम्ही. कुठं आहे? तुमच्या मागे रिव्हर्स वॉटरफॉलला जायचं ना तिकडं. हा. काही विषय नाही. अभि गांजाळे एकदम मला फार आनंद होत आहे इकडे आल्यामुळे. नीट बोल आपले व्यवस्थित. आनंद होत आहे आणि कुठं काय होत आहे? तिकडे जायचं आहे आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉलला. चला भेटू. एक नंबर वातावरण आहे. अरे भास्करा फोटो किल्ल्यावर जायचं आहे आपल्याला. विशाल भास्कर अभि चल बरं का आता तुझं शिवाय देऊ नका. चला शिवाय देऊ ना बाबा. शिवाय देऊ चहा प्यायला गाडी घातली आता. त्यामुळं कुठं कशी घातली? वाकडे तिकडे घातली आता. काय मातीत डांबरीने घातली आता. काय तर बोलत मस्त बाई गरम चहा द्या. मग कसला बाई असल्या वातावरणात. हा 5 करा फोटो. आपल्याला वर जायचं आणखी. जायचं ना. काय तुम्ही फोटोज काढत बसला इथं आणि थोडासा चहा पिऊ आणि आपण असं जर रस्त्याने सरळ जाऊ. कसं असंच? रस्त्याने सरळ जाऊ आपण. बरं ते पहा ते डोंगर आहे. बरं. अभि म्हणाल तसं आता काय तिकडे जायचं. हा हे आमचे डॉक्टर साहेब कट कर दे ना. कट कर. चालतं बोल नको रे. चहा घेतलाय आता मस्त बाई. विसल्या कसं म्हणतो काय एक्सप्लेनेशन? कॅच आमच्या नव्हतं पैसे ऑनलाईन इथं रेंज पण नाही नेटवर्क नाही त्यामुळे असं हे सोडून आपलं वॉलेट मध्ये बघितलं 50-60 रुपये सापडले. तेवढं चहा मिळाला. पोर डोंगरात आले की भाषा बदलते ती पोरांच्या. काय सांगायचं? समर्थ ह्याच्या बॅग मध्ये आम्ही अभि ए अभि 100 रुपयाची नोट सापडली. सोलापूरचा आहे तू. पी बाबा चहा पी बाबा. आधी चहा पी. काय बोलायचं? ह्याला चहा नव्हता म्हणून ह्यानं सगळ्यातला थोडा थोडा उष्टा चहा घेऊन चहा प्यायला लागलाय. असलं बोलायचं जरा. ही ब्लॉग झाला. याला ब्लॉग म्हणते ती. असं करतो. ह्याला चहा नव्हता प्यायला त्यामुळे सगळ्यातला उष्टा झालेला थोडा थोडा चहा घेतला. जीवलक माझे काय जाचे मित्र दर माझं पण. हा आणि हे प्रत्येक वेळेस असं करतंय. आज याला आणायचं नव्हतं परंतु आम्हाला ड्रायव्हर नव्हता म्हणून याला सोबत घेऊन आलो आम्ही. हसायला लागले ते. कोणचा मस्त लय लांब गेला का तू? थांब आलो. बोट जाऊ दे का आणत व्हायचे आता बोटाचं. इथं पाण्यात घुसून कुठून कोण आबे चल सॉक्स काढती. डॉक्टर चला. डॉक्टर एसी मधून या जरा थोडं राहणार तिथला द्या. हे डॉक्टर आले. हे आमचं सोबते काय? चला सोबतीन सोबत. सोबतीन साथ सोड नका. चला सम्या
सम्या वाहून जाशील बरं का, डायरेक्ट काय झालं वाहून जाशील म्हणलं नीट. एवढं सहजासहजी वाहून जाईल असं आहे का? काय गरज आहे का सॉक्स घालायची असल्या पावसा पाण्याचं? आता काय करतोय सॉक्स? टाकून घेतो. तुमच्या संग नाही म्हणून सांग. मुरुम तुडवून मिळेल. कुठे हॅशटॅग गप ना बाबा, तिकडे आपलं गडात एक कट करतो नाही कट नसतंय, काय कट होणार नाही यातलं. कोणाला समाधान तो राहू द्या. बंद झाल्यावर सांग सध्या. तू एवढा मोठा ब्लॉगर हो, इतका मोठा ब्लॉगर हो, तुझी समाधी बांधली पाहिजे माहिती. काय पण हा? समाधीवर खर्ची केली पाहिजे. खर्ची माझ्याकडे आणि समाधी त्याची समाधी आहे पूर्वी काम असं पाहिजे. जायला कुठं तर ब्लॉक काढत काढत मी माझी समाधी व्हायची म्हणून काय. पोरांनो इमिजिएट ठरलेला प्लॅन आहे हा. एक तर गाडी सुद्धा मिळत नव्हती आम्हाला. हे जे त्याची ही आव्या म्हणलं होतं 4 व्हीलरची व्यवस्था करतोय, पण ह्यानं काय सर्व्हिसिंगला गेले ना. गप आता तू ऍडजस्ट येड्यात झाला. काढलं त्यांनी गाडी सर्व्हिसिंगला दिली म्हणून. नाही उघड आहे. पण जाऊ दे, पण 2 गाड्या तो ऍडजस्ट केल्या त्यासाठी. दोन्ही पण गाड्या 2 व्हीलर ऍडजस्ट केल्या भाऊ. बस माझ्यातर्फे तुला. असू दे असू दे. लई हे करू नको बोलू नको, असू दे असू दे. काय उपर केलं काय आमच्या पाऊस चालू झालाय आता, एकदम मस्त पैकी पाऊस चालू झालाय. आताशी सुरुवात केली आम्ही, सुरुवात केलेली आहे आता. जसं जसं वर जाय तसं असं मला वाटत आली पाऊस लयच वाढणार आहे. पाऊस काय विषय नाही. तिकडं वर जायचं किल्ला काय दिसत नाही आता, बट चला. सम्या व्यवस्थित जा बरं का, व्यवस्थित. मित्रांनो एक नंबर असा ट्रेक आहे. पाऊस एकदम बेकार पडतोय पाऊस, आणि हे असल्या पावसातनं ट्रेक करायचा आहे आपल्याला. गँग थांबली आहे पुढं, काय विषय काय नाही. कसं नियोजन आहे? काय बोलू शकत नाही, काय म्हणजे काय बोलू शकत नाही. पाऊस पडतोय, काहीच बोलू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही. अभी बहुत दूर जाना है, अभी तो शिक्षण होत है. चला लई पुढे पुढे जाऊ नको, डॉक्टरला रस्ता माहित आहे. हां ते नेता व्यवस्थित आपल्याला, एकदम पद्धतशीर पाऊस चालू आहे. गँग आपल्या सोबत आहे आता, काय होत नाही मोबाईल. निम्मत आहे आम्ही, पाऊस काय थांबा नाही. पाऊस आहे एकदम अशा पावसात, अशा भरदाट पावसात आम्ही प्रवास करत आहे. डंबोल ब्रँड. आम्ही अजून जेवण गडावरनं पाणी येतंय आता, असल्या यात निघालोय आम्ही वर. पाऊस लागतोय, सगळे कपडे भिजलेत. हा एक मिनिट, बॅगा भिजलेत आमच्या, मोबाईल पण भिजतोय, पण जाऊ दे आता, कंटेंट महत्वाचं आहे. कार्यकर्ता महागाचे आहेत आणखी, यायला लागले एक जण यायला लागले.
एकदम दंगा मस्ती करत येतात. व्यवस्थित आहे, व्यवस्थित जवळ. ओके, पाऊस पडतोय आणि गडाचं सौंदर्य आणखी खुलून आलेलं आहे. एक नंबर झालेलं आहे वातावरण एकदम. कार्यकर्ते चावल व्हिडिओ ब्लॉग जवळजवळ आता जवळ आलेलो आहे आम्ही किल्ले. तर वर जायचंय. तर त्यात तुम्ही नजरावर पाणी खळ वाहते. मागं एकदम ढग आहेत. म्हणजे आम्ही एकदम धुक्यातच आहे आता सध्याला. चला पुढं सावकाश उद्या पोरांनो. तू त्याचं हे कर, त्याला धरून वर पाठव. आपल्या वातावरणात पुन्हा भेटला तर मित्रांनो, इथं जर आलात तर अवश्य ह्या दादांकडून कणीस घ्या. कारण ते पण येते वर यायचं, त्यांना कणीस वगैरे आणायचं, त्यांचा पण खर्च वगैरे असते. आणि असल्या वातावरणात ते आपल्याला एवढी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तरी इथं बघा, हे बसले दादा. इथं आपल्याला कणीस आहेत ना, हे उकडून दिलेले आहेत. तर जर कोणी आले तर सपोर्ट करा सगळ्यांना. आणि तुम्ही पण आनंद लुटा निसर्गाचा. दादा मित्रांनो, ह्या मान्सून मध्ये यावंच लागतं इकडं. कारण एवढं भारी वातावरण झालंय ना, काय बोलायचं नाही आता. एक नंबर वातावरण झालेलं आहे. आम्ही पाक भिजून गेलेलो आहे, पण तरी पण व्हिडिओ काढतोय. तिकडून पाणी येतं काहीच. आता इथे कन्फ्युजन आहे, रस्ता इकडून आहे का रस्ता इकडून आहे. तर मी निघालो इकडे, रस्ता आहे का बघायला. आहे का बघतो रस्ता इकडे. नसेल तर मग तिकडला रस्ता. इकडून तर काय मला दिसतंय काहीच नाही. काय वाटतंय, आहे वाटतंय. नाही, काहीच नाही. तिकडे काहीच नाही, फक्त झाडं वगैरे आहेत. रस्ता नाही, काय नाही. म्हणजे आपला रस्ता तिकडून जायचा, तिकडून जायचंय. हे इथं तळाई फुल भरलेलं आहे. त्याच्यातनं पाणी खाली जाते फुल भरून. आणि हेच पाणी पुन्हा तिकडं पायऱ्यांवर वगैरे तिकडं एकदम मेन दरवाजापाशी ह्याच्यातलंच पाणी मेन दरवाजापाशी जाते. इथून हे छोटे हे पाणी. आणि तिकडून रिव्हर्स वॉटरफॉल मध्ये पाणी पडतंय. आणि तेच पाणी पुन्हा गडावर आलेलं आहे असं वाटतंय. बट काय होतंय, काय दिसत नाही. सगळे गड दुखत आहे. नेमकं गड आहे का काही कळलं नाही. आपला कार्यकर्ता इकडंच आहे आणखी. बहुतेक हेच रस्ता हेच रस्ता आहे. दिसून जायचं. बॅगचं वजन झालंय. जमा म्हणतोय बॅग ठेवा, पण बॅगच त्याचे, म्हणून त्यानंच घेतले बॅग. आता निघालाय आता गपचूप, कारण बॅग त्याचे ना, ठेवणार नाही ते. वरती आलेला आहे. चहा पितोय, चहा आणला बाई. चहाचा आनंद घेतोय. संपला का चहा? संपला का? अबे ते पी. त्याला काही तोंड
पाऊस एवढा चालू आहे ना आता जरा थांबलोय आम्ही थोडं वेळ इथं. कणसं वगैरे खायला चालू आहे तिथं पोरं मस्त पैकी. गुफा आहे गुफेला आम्ही तुला इथं एकदम मस्त पैकी जरा गरम गरम वाटायला लागले. त्याच्यात आहेत कणसं उकडून ठेवलेले मस्त पैकी आनंद आहे. क्या हालचाल गाइस? का खाली जातोय काय? आव्या खाली जातोय काय? मित्रांनो खाली उतरतोय आता आम्ही. पाय एवढं थरथर कापायला लागलं ना आमचं पावसानं पाक. कार्यकर्त्याची चप्पल कार्यकर्ता चप्पल गेली का म्हणलं. आता बिना चप्पलीचं निघायचं खाली. कसं वाटतंय? काहीच वाटत नाही त्याला. चला काहीच हे दिसतंय ना समोरचं अंगठ्यासारखं. विशाल काय होते? आपण ऐकलं असेल नाना सांगता म्हणते ते ऐकलं. आणि तिथं तो बघा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. तिथं देखील आपण जाणार आहोत. चल सचिन आपण तिथं जाऊ. माणसं तिथूनच माघारी फिरतात. वर काय आहे त्यांना माहितच नाही. चला ह्याच्या आयुष्याला एवढा उतार लागलाय. चप्पल तुटली असल्या वातावरणात असल्या चिकचिक मध्ये बिना चपलीचं चालत निघालाय खाली. समजू शकता तुम्ही आता. पण भावाने वरची दृश्य एन्जॉय केलेली. एन्जॉय केलेलं बिना चपलीची. नाही चप्पल येताना तुटली. चप्पल उतारच मी लावलाय. शूजच्या जागी चप्पल घालून आलोय. वा म्हणत होतो शूज नाही येत आपल्याकडे. चपलीवर ट्रॅक करायचा चपलीवर ट्रॅक करायचा आहे. आपण आलेलो आहे आता इथं. मला आहे बघतोय पाणी यायला लागले आपल्या. पाणी धबधबा आहे. पाणी वाऱ्यानं पुन्हा इकडे रिव्हर्स वॉटरफॉल बघा. माणसं आनंद लुटताना माणसं आनंद लुटताय. काय बी करतील काय बी करतील माणसं. बिना चपल्याचा वाघ आलेला इकडे. काहीच जीवधन फोड झालेला आहे आता. एक नंबर व्ह्यू आहे या monsoon मध्ये. monsoon सगळ्यांनी आलंच पाहिजे पावसाळ्यात बाबा. माणसं काय करतात रिव्हर्स वॉटरफॉल बघतात आणि तिथून वापस फिरतात लगेच. त्यांना माहितच नाही जीवधन फोर्ट वर काय ब्युटी वर गेल्याशिवाय करणारच नाही. त्यामुळं जर तुम्ही इथं आल्यासारखं सर्व हे आनंद घेऊन जा. रिव्हर्स वॉटरफॉल पण बघा आणि किल्ल्यांवर पण जावा. तर काय ब्युटी आहे ती वर गेल्यावरच कळेल तुम्हाला. ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला.